नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आपल्या महफिलमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड. आणि आता स्वागत करूयात या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. सो मंडळी, तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे की आपल्या कार्यक्रमाला एक फॉर्मॅट आहे, राईट? की आपल्या महफिलीला एका आठवड्यामध्ये एक प्रमुख पाहुणा असतो आणि त्या आठवड्याची आपली एक थीम पण असते. पण आज पहिल्यांदाच असं झालंय की खास लोकाग्रहास्तव या आठवड्यात पण आम्ही शिंदेशाही तुमच्या समोर घेऊन येतो. कारण हो मंडळी, 6 दशकं गाजवली हो या घराण्याने. मग त्यांना मानवंदना एका आठवड्यात देणं शक्य आहे का? तुम्हीच सांगा. खरं तर 2 आठवडे पण कमी पडतील, तरी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोच आहोत. आणि आजही आपल्यासोबत आनंद शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आनंद शिंदे यांचं. आनंदजी, आज पुन्हा एकदा तुमची साथ आम्हाला लाभलेली आहे आणि तुम्हाला आज इथे येऊन कसं वाटतंय? तुम्ही बोलवलं, आपने बुलाया तो हम चले आए. अरे वा, खरोखरच मजा येते. या ठिकाणी आलोय, बघू किती दिवस टिकणार आहे मी. अरे कारण की आम्ही खूप एक्सायटेड असतो जेव्हा आम्हाला कळतं की कोण गेस्ट येणार आहेत. आम्ही नेहमी विचारतो गेस्ट कोण आहे, गेस्ट कोण आहे. मग आम्हाला जेव्हा कळतं की आनंद शिंदे येत आहेत, तेव्हा आम्ही सगळे म्युझिशियन्स आम्ही सगळे जाम खुश असतो. कारण की काहीतरी छान गप्पा मारायला मिळणार आहेत, काहीतरी मस्त कव्वाली ऐकायला मिळणार आहे आणि छान छान किस्से ऐकायला मिळणार आहेत. किस्से नाही, ते हकीकत आहे, म्हणजे घडलेले किस्से आहेत, म्हणजे माझ्या जीवनातले. सो इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्थानापन्न व्हा. ओके, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. चला तर मग आता करूया आपल्या या खास कार्यक्रमाची सुरुवात. बघूया आपला पहिला परफॉर्मन्स. भगवान शिंदे, त्यांचा वारसा पुढे चालवला तो प्रल्हाद शिंदे यांनी, आणि त्यानंतर आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे आणि आता आदर्श शिंदे. म्हणजे जवळजवळ गेली 6 दशकं शिंदे घराणं हे आपल्या सगळ्यांचं त्यांच्या गाण्यांमधून मनोरंजन करत आहेत. कव्वाली, लोकगीत, चित्रपटांमधली गाणी, उडत्या चालीची गाणी, अशा अनेक विविध पद्धतींच्या गाण्यांनी त्यांनी आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि ते करतच राहणार ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यांचं गाणं लागल्यावर आवाज तर वाढणारच, मग तो डीजेचा का असेना. आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे हे एकत्र आल्यावर काय जादू होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचंच एक गाणं आता इथे सादर होणार आहे. आवाज वाढव डीजे. आणि हे गाणं सादर करायला येत आहेत प्रसंजित कोसंबी आणि चेतन लोखंडे.
दर्जा गाणं झालं, खूपच सुंदर. चेतन प्रसंजित, मला असं वाटतं काही मेल गाणी असतात ना, जी जानू मेरी जान किंवा ये दोस्ती, तशा टाईपचं हे एक मेल ड्युएट आहे जे मराठीत प्रचंड गाजलेलं आहे आणि ते पण फादर सन ड्युओनी गायलेलं आहे आणि ते गाणं तुम्ही इथे त्यांच्या समोर सादर केलंय. कसं वाटतंय? धमाल गाणं आहे आणि या गाण्याला म्हणजे ऐकायचं नाही, नाचायचं गाणं आहे. येस. त्यामुळे खूप मजा येते. गाणं शोमध्येही गाताना खूप मजा येते. त्यामुळे आज ही इतक्या जबरदस्त बँड सोबत गाताना खूप मजा आली. चेतन, खूप छान वाटलं, शब्द नाहीये. क्या बात आहे. अमित दादा, सगळ्या म्युझिशियन्सनी पण एवढी जान टाकली ह्या गाण्यामध्ये आणि सॉलिड वाजलं हे गाणं. सो तू काय म्हणशील या गाण्याबद्दल? मला ना हे गाणं मी जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला क्षितिज पटवर्धन ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्याचं खूप कौतुक वाटतं. कारण की या गाण्याची जी हुक लाईन आहे ना, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ है, ती जी त्यांनी जी हुक लाईन लिहिली आहे ती इतकी कमाल आहे की दरवेळेला जेव्हा अशी पार्टी चालू असते तेव्हा आपल्याला कायम वाटतं की अजून ती थोडीशी चालू असावी, पण ती ऍक्च्युअली त्या शब्दामध्ये लिहिणं आणि इतकी क्रिस्प लिहिणं ही त्याची खूप मोठी कमाल आहे. हॅट्स ऑफ टू दॅट लाईन की त्यांनी ती इतकी कमाल लिहिली. आणि मला आवडतं काय त्या या गाण्यामधला तर तो जो एक पॉज आला आहे तो पॉज पण खूप त्यात एक मजा आणून जातो, वर्क करतो, तो खूप छान वर्क करतो आणि मग परत ते गाणं चालू होतो त्यात अजून एनर्जी मिळते. अगदी 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 कमाल एनर्जेटिक गाणं आहे. अगदी अगदी. आणि आनंदजी, आम्ही छोटे मोठे आमचे प्रयत्न चालू आहेत तुमच्या समोर तुम्ही गायलेली गाणी सादर करायचे. सो आय जस्ट होप अँड प्रे की तुम्हाला आमचं हे सादरीकरण आवडतंय आणि ह्या दोघांनी जी मेहनत घेतली आहे ती तुमच्यापर्यंत निश्चित पोचली असेल. सो थँक्यू तुम्हा दोघांनाही खूप खूप थँक्यू. तुम्ही बॅकस्टेजला जाऊ शकता आणि मला अजून खूप सारी गाणी तुमच्याकडून ऐकायची. थँक्यू. थँक्यू. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. शिंदे घराण्याचं आणि लोकगीतांचं नातं हे काही औरच आहे. म्हणजे कधी कधी हे समीकरणच होऊन जातं, शिंदे घराणं आणि लोकगीतं. मग ते भारूड असू दे किंवा वासुदेव असू दे, वाघ्या मुरळी असू दे. आणि असंच एक गाणं आहे, खंडोबा रायाचं याडबाई लागलं मुरळीला. हे गाणं स्वतः प्रल्हाद शिंदेंनी गायलंय आणि आज आपल्या समोर ते गाणं सादर करणार आहेत खुद्द आनंद शिंदे. मुरळीला लागल मुरळीला यडबाई लागल वाग्याला.
प्रल्हाद शिंदेचं तुम्ही हे गाणं गायलं, अक्षरशः भंडारा उधळला. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय, आम्ही नेहमी म्युझिशियन्ससाठी इथे टाळ्या वाजवत असतो ह्या रंगमंचावर, आणि आज स्वतः सगळ्या म्युझिशियन्सनी मिळून तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांना खरंच खूप आनंद झाला. थँक्यू सगळ्यांचं. त्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आहे हे गाणं चांगलं होण्यासाठी. त्यांनी सुद्धा फार मेहनत करूनच हे गाणं वाजवलं. मी असंच म्हणेन की नुसता गायकच मोठा नसतो, पण त्याला साथ ही यांच्यामुळं होते. आणि हे ज्या वेळेला एकत्र येतील त्याच वेळेला कोणतंही गाणं चांगलं होतं. खरंच म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी पण एकदा मला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की एका टेकमध्ये जो तुमचा सगळ्यांचा, इवन कोरस तुमच्यासाठी पण खूप जोरात टाळ्या, कारण की ज्या पद्धतीचं तुम्हा सगळ्यांमध्ये एक गिव्ह अँड टेक चाललेलं आणि जी मजा तुम्ही लुटत होता त्या गाण्याची, खरंच ती जादू करून ठेवली आहे प्रल्हादजींनी. त्यामुळे एकदा त्यांना खरंच मी इथे नमन करते आणि थँक्यू सो मच. अजून खूप छान परफॉर्मन्सेस आपल्याला बघायचे ते ह्यामध्ये म्हणजे विशेष आहे खास की हे गाणं गात असताना आनंद मिलिंद कोरसला आहेत ह्या गाण्यामध्ये. अच्छा, म्हणजे खऱ्या रेकॉर्डिंग. क्या बात. खऱ्या रेकॉर्डिंगला आम्ही सोबत आहोत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मला असं वाटतं महफिलच्या या रंगमंचावर आपल्याला हे छोटे छोटे ट्रिव्हियाज कळत असतात. सो आनंदजी, थँक्यू सो मच. आनंदजी, तुम्ही एकदा असं म्हटलं होतात की गाणं हा माझा जीव की प्राण आहे, आणि जर मला गायला मिळालं नाही तर माझा जीवही गेला तरी चालेल. एक्झॅक्टली काय किस्सा होता तो? म्हणजे ज्या वेळेला माझं ऑपरेशन होणार होतं, मला हृदयाचा झटका आला होता आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये मी होतो त्यावेळेला. तर जे डॉक्टर आले त्यांना मी सांगितलं की बा जर कधी माझ्या आवाजाला होणार असेल काही तर मी ऑपरेशन करणार नाही. जर माझ्या आवाजाला काय होणार नाही तर मग तुम्ही बिलकुल ऑपरेशन करा, नाहीतर असं सुद्धा जगून काय फायदा, मग आवाज जर गेला तर. मग असंही मेल्यासारखंच आहे. तर तो मेलेला पत्करला, पण तो आवाजाला काय होत असेल तर मग मी जगू शकत नाही. वा, संगीतावर जे तुमचं प्रेम आहे आणि जी निष्ठा आहे त्याप्रती, त्याला खरंच आम्ही सलाम करतो. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ह्या सगळ्या तुमच्या करिअर घडवण्यात किंवा संगीतात तुम्ही नंतर खूप व्यस्त झालात, तर त्यातून तुम्हाला शिक्षण तुमचं पूर्ण करायला वेळ मिळाला का? आणि मी स्वतः जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते त्याच्या आधीच काम करायला सुरुवात केलेली, त्यामुळे मला वेळच नसायचा. पण मी कसं बसं रडत रडत 15वी कंप्लीट केलं ग्रॅज्युएशन. तर तुम्हाला चान्स मिळाला का? माझं शिक्षणच नाही झालं तर काय सांगू. 9वीपर्यंत कसा तरी शिकलो, 9वी नापासच आहे मी. पण तेव्हा पण तुम्ही परफॉर्म करायचात? मी गायचो. हां. आणि त्या गाण्यासाठी तर माझं काही झालंच नाही, शिक्षण होऊच शकलं नाही. आणि तुमची मुलं आता काय काय शिकतायत मग तुम्हाला? आता मुलांचं काय सांगायचं. मुलं सगळ्या जगाला माहीत आहेत की मुलं कोणत्या ठिकाणावरती आहेत. हां. थोरला मुलगा इंजिनियर आहे, 2 नंबरचा डॉक्टर आहे, 3रा क्लासिकल सिंगर आहे. त्याला सगळंच येते. मला जे काय माझ्या इच्छा अपुऱ्या असतील त्या सगळ्या मी आदर्शकडून पूर्ण करून घेतो, असं मी माझ्या स्वतःला समजतो. अच्छा, असं जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली डॉक्टर म्हणजे ते कशात डॉक्टर आहे आणि इंजिनियर म्हणजे कशात इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी? आता त्यांनी कशात केलं मलाच माहीत नाही. कारण त्याला डॉक्टर बनायचं, बस त्याला डॉक्टर बनवला. तो इंजेक्शन मारला पाहिजे, दवा गोळ्या दिल्या पाहिजे. आता मी फोन करून त्याच्याच दवा गोळ्या खातो. बरोबर, बरोबर. दुसऱ्यावर आपल्याला विश्वासच नाही. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ऑफकोर्स तुमची इच्छा होती की तुमच्या मुलांनी क्लासिकल सिंगिंग करावं, आणि ऑफकोर्स आदर्श पुढे गेला आणि त्यांनी क्लासिकलचा अभ्यास केला. पण तुम्हाला एक ती मोमेंट असते ना की एक श्युरिटी असते आपल्याला पुढे जाऊन की ह्याचं गाणं ऐकल्यावर मला असं वाटतं की इसमें कुछ बात है, हा स्टार होणार, किंवा ह्याच्यात ती कला आहे आणि ती रुजते आणि ती करेक्ट रुजते. हे तुम्हाला कधी जाणवलं आदर्श बाबतीत? आदर्श 2.5 वर्षाचा होता आणि मी बाहेरच्या खोलीमध्ये चाली बसवत होतो. असा बोंगो मी ठेवला होता घरामध्ये आतल्या रूमात. तर आदर्शने असा संबळ वाजवला त्याच्यावरती, दादा म्हणले कोण वाजवतो? ते म्हणे आदर्श वाजवतोय. 2.5 वर्षाचा आदर्श त्यांनी त्यावेळेला ठेका धरला होता. म्हणून मी माझे मित्र अशोक कुमार त्यांना घरी बोलवले, तिघांना पण क्लासिकलचं संगीत म्हणजे शिक्षण द्यायला सुरुवात केली. अच्छा, तर तो स्पार्क 2.5 वर्षाच्या आदर्शमध्ये तुम्हाला त्यावेळेलाच होता दिसलेला. क्या बात आहे. आणि मी हे पण ऐकलंय खरंच की म्हणजे आदर्शकडूनच मी कधी कधी बोलताना ऐकलंय, तो आता मला खूप ओरडेल की ऐसा क्यों पूछा वगैरे, पण मला खरंच तुम्हाला हे विचारायचंय की त्यांना जाम लहानपणी शिक्षा मिळायची का? फटके खाल्लेत कधी?
तिघांनी? मी नाही मारलं कधी. नाही, पण ओरडा पडायचा. ओरडा पडायचा. त्यांना असं वाटायचं की आमचा बाप आम्हाला बोलेल किंवा काय होईल, पण नाही. लेकिन मग बापू बहुत स्ट्रिक्ट आहे असं एक कायम त्याच्या तोंडून मी ऐकलंय. स्ट्रिक्ट आहे. Strict आहे. मेन म्हणजे त्यांच्या आईसाठी स्ट्रिक्ट आहे, बाकी काय नाही. म्हणजे तिच्यासाठी कडक आहे. हां, बरं एकाने चूक केली की तिघांना शिक्षा व्हायची? तिघांना ओरडायचो मी. ओरडायचं. अच्छा, पण मला सांगा आता तबला तुम्ही लहानपणी वाजवायचात आणि तुम्ही साथ पण द्यायचात. जर तुम्ही सिंगर झाला नसतात तर तुम्ही त्याच्यात करिअर केलं असतं का? किंवा दुसरा प्रश्न असा आहे की त्याची सवय अजून आहे की गेली आहे, की रियाज असतो? नाही, रियाज आता मी जास्त वाजवतच नाही. हां, पण हातात आला तबला तर हातात आला तर वाजवतो तेवढ्यापुरतं. जास्तीत जास्त म्हणजे आता हार्मोनियम वगैरे चाली वगैरे लावण्यासाठी करतो मी, तेवढंच करता. तेवढंच. ऑफकोर्स बाबांनी आदर्शला गाताना पाहिलं असेलच. म्हणजे तुम्ही आता सांगितलं मला 2.5 वर्षाचा आदर्श दिसला आणि तो तबला वाजवत होता आणि मला त्याच्यात काहीतरी स्पार्क आहे असं जाणवलं. पण बाबांना हे कधी जाणवलं की हा माझा नातू आहे आणि त्या वेळेला विष्णू भावे असं आहे ना हॉल, त्या हॉलला कार्यक्रम होता. माझे मित्र आहे ऑर्गनायझर जाधव म्हणून, त्यांनी पिंपळाच्या पानावरती, म्हणजे माझं नवीनच कॅसेट बाजारामध्ये आलं होतं पिंपळाच्या पानावर, जी मी दादांकडून सगळी गाणी गाऊन घेतली होती आणि संगीत माझं होतं पिंपळाच्या पानावर. तर मी म्हटलं पिंपळाच्या पानावर असा ऑर्केस्ट्रा काढा आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये आदर्शला घ्या. मग तिथून आदर्शची सुरुवात झाली. अच्छा, त्या मित्रांनी. मग तो कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तर दादाही होते आणि आम्ही आनंद मिलिंद पण होतो. आम्ही सगळेच होतो, परिवार सगळेच बसलेले होतो. त्यावेळेला आदर्शनी गाणं गायलं, निबिड जंगले. अच्छा, ते गाणं गायलं. दादा इंटरव्ह्यूल, त्या गाण्यावरती इंटरव्ह्यूल झाला. दादा उठूनच उभे राहिले. आनंद मिलिंद मेरा नाम नहीं चलाएंगे, ये लड़का मेरा नाम चलाएगा. क्या बात, तिथंच दादांनी मग त्याला जाऊन आतमध्ये घड्याळ दिलं. क्या बात है, क्या तिथून आदर्शचा खरा लाड सुरू झाला. आणि 14 वर्षाचा आदर्श होता तेव्हा दादांबरोबर तो गायला अच्छा पंढरीच्या नाथा या कॅसेटमध्ये. मी गाऊन घेतलं त्यावेळेला. अच्छा 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 अच्छा. एवढा मोठा आणि दांडगा एक्सपिरियन्स त्याला लहानपणापासून आहे, त्यामुळे आज जो आपल्याला आदर्श दिसतो तो खरा आहे वयाने लहान आणि आपल्याला असं वाटतं की त्याची कीर्ती खूप महान आहे, पण त्याची मुळं जी आहेत ती खूप लहानपणापासून या संगीताच्या सृष्टीमध्ये रुजलेली आहेत आणि म्हणून त्याचा पाया भक्कम असल्यामुळे त्याची फळं गोड येतात. ऑफकोर्स बरोबर आहे. ते तसंच आहे. सो माझा पुढचा क्वेश्चन तुम्हाला हा आहे. सर तुम्ही इलायराजांबरोबर काम केलंय, त्याचा काय अनुभव होता? म्हणजे ते खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं खूप शिस्तबद्ध सगळं असतं आणि एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, तर त्यांच्याबरोबर काय म्हणजे व्हॉट वॉज नाही, तसं काय नाही. ते तृप्ती भोईर आहे ना, त्यांनी एक पिक्चर काढला होता नवीन, तो जय हिंद का हां, हॅलो जय हिंद. हॅलो जय हिंद. मला तृप्तीने सांगितलं, खरं म्हणजे इलायराजाच्या म्युझिकमध्ये गाण्याचा चान्स तृप्तीमुळेच मिळाला. मी सांगायला लागलो बा सगळ्यांना, ज्यांना त्यांना इलायराजाच्या म्युझिकमध्ये गायचं बा, ते अशा काय मी सहज बोलायचो की बा इलायराजा बरोबर गायचं, मला काय वाटलं नाही. पण ह्या लोकांनी असं बोलून ते सलील कुलकर्णी किंवा या बाकीच्यांनी मला असं घाबरून टाकलं. मला इलायराजामध्ये एवढं काय भारी. मी पहिल्यांदा सहजच घेतलं, मला इलायराजा असं असेल. ठीक आहे, पण आता काही गाणंच म्हणून घेईन ना, त्याच्यापेक्षा भारी काय नाही. पण असं झालं. गेलो बाबा मी रेकॉर्डिंगसाठी. आता यांनी पहिलीच भीती दाखवली, तिलाच त्याचा A.R. रहमानचा गुरु आहे बाबा तो. आता म्हणलं काय खरं नाही. गेलो मी तिथं, ढोलक्या रिदम करायच्या होत्या, तर त्यांचं ढोलकी रिदम चाललं होतं 3 तास. मला त्यांनी म्हणे एक काम करो, ते उत्तम सिंगजी त्यांनी सांगितलं आप हे गाणं याद करो. मी हेडफोन लावला आणि ते गाणं 3 तास ऐकत बसलो. फार माझं पाठ झालं अख्खं. मी कधी जिंदगीत एवढं थांबलो नाही. इकडं ऐकलं का इकडं गाणं म्हणायला जातो. बरोबर. पण ते 3 तास गाणं ऐकलं, हे त्यांचं तोपर्यंत रिदम चालले. म्हणलं चला आता हो गया, हो अच्छा हो गया चला. गेलो आतमध्ये गेलो तर मला काय आठवीच नाही मी काय गायलं आणि काय पाठ केलं. मी म्हणलं एक काम करू, म्हणलं त्यांना जरा बाहेर जायला होते, तृप्तीला सांगितलं, नाही तर मला नाही जमायचं काय, कारण का की मला भीतीच घातली नाही की मी म्हणलं आता कायच. मग ते उत्तम सिंगजी बसले, ते गेले मग तोपर्यंत वॉशरूमला. मग तोपर्यंत मी मुखडा गायला होता आणि मग इलायराजा आले आणि ते बसले तिकडे गपचीप. तर मी गाणं गात होतो, ते एका आंतऱ्याला सुरुवात केली मी. अशी काहीतरी कोणती तरी बात केली असेल, मला माहीत नाही, माझ्या गायकीतून आले असेल. त्या ठिकाणी ते उठून उभे राहिले, क्या बात आहे, वा 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 म्हटलं का 15 मिनिटात गाणं संपवलं मी. वा वा. तेच आर्टिस्ट एका दाद का भुका होता असं म्हणतात ना,
तर तसंच झालं. ते त्यांच्याकडून एक वा आली आणि तुम्हाला ते सगळं तुम्ही मागचं विसरून गेलात असं मला वाटतं. क्या बात आहे. इलायराजासारख्या एवढ्या मोठ्या संगीतकाराकडून तुम्हाला दाद मिळाली, पण मला असं वाटतं की त्यापेक्षाही मोठी दाद ती असणार जी तुम्हाला प्रल्हाद शिंदे यांनी दिली असेल, कारण की खूप मोठा माणूस आणि शिवाय ते तुमचे वडीलही, त्यामुळे दडपण खूप जास्त. त्यांनी एकदाच मला दाद दिली होती. गोविंदरावजी म्हशीलकर ज्यावेळेला वारले आणि त्यांची श्रद्धांजली घाटकोपरला ठेवली होती, त्यावेळेला श्रावण यशवंत यांचा मुलगाही गायला होता, गोविंदरावजी म्हशीलकर यांचाही मुलगा गायला होता आणि प्रल्हाद शिंदेचा मुलगाही म्हणून मी गायला तिथं होतो. मग आम्हा तिघांना असं लाईनीत गायला लावलं. तिथं अशी एक गोष्ट होती की 5 मिनिटामध्ये गाणं तुम्ही गायलं पाहिजे, म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये. माईक लावला लगेच 5 मिनिटात गाणं झालं पाहिजे, कारण 200-300 कलाकार आले होते त्या कार्यक्रम श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये. मग त्या ठिकाणी मी ते गाणं गायलं, उड जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजराखाली, दादाच्या समोर पहिल्यांदा. त्यावेळेला दादांनी म्हटले की आता मला मरण आलं तर चालेल, कारण माझं नाव चालवणार आहे आता. क्या बात है. एकदाच दाद जिंदगीमध्ये पहिल्यांदा दाद दिली, नाही तर माझं नुसतं हेच होतं, काहीच करू शकत तुम्ही नाही. कसं बोलता, तुम्ही किती कॉमेडी आहात. नाही, कॉमेडी नाही, खरं सांगतो आता. इट्स व्हेरी फनी. ओके सर, पण खरंच तुमच्या गप्पा ना मला खरंच ऐकाव्याशा वाटतात. म्हणजे आतापर्यंत जितके महफिलचे कार्यक्रम झाले ना आमचे, जितके एपिसोड्स आम्ही केले, त्यात खूपच कॅन्डिड गप्पा मी फक्त तुमच्याशी मारते, माहिती आहे का तुम्हाला, आणि मला खूप मजा येते त्या गोष्टीत. सर, प्रल्हाद शिंदे ह्यांनी खूप मोठी मोठी गाणी करून ठेवली आहेत. त्यांच्या रचना खूप खोल आहेत, शब्दांचे अर्थ खूप खोल आहेत. एवढे सगळे रत्न त्यांनी तयार करून ठेवले आहेत. त्यातला तुमचा सगळ्यात फेवरेट रत्न कोणता? खूप कठीण आहे खरं तर हे. मला नाही वाटत बाबा कोणी. एक गाणं जर निवडायचं झालं तर? त्यांची सगळीच गाणी हिट आहेत, जी मी फक्त माझे काही मोजके गाणी हिट असतील म्हणा, पण त्यांचे प्रत्येक शब्द हा शब्द न शब्द हिट आहे. जे त्यांनी जे काही सोडलेलं आहे ना बाजारामध्ये, ते सगळं आमच्यासाठी फार मोठी संपत्ती आहे. खरं. पण त्यांना जर एखादं ट्रिब्यूट म्हणून तुम्हाला एखादं गाणं द्यावंसं वाटलं तर ते कुठलं असेल? देणारं गाणं आहे हे, पण किती साध्या सरळ सोप्या चालीत बांधलेलं आहे. आपल्याला इतकं गोड वाटतं कानांना ऐकताना. ह्या चाली करणारे मधुकर पाठक यांनी जी गाणी बनवली, साधी सोपी, खरोखरच त्यांनी भरपूर कलाकार घडवले. माझे वडील प्रल्हाद शिंदे म्हणा, श्रावण यशवंते म्हणा, गोविंदरावजी म्हशीलकर म्हणा, विठ्ठलरावजी उमप म्हणा, हे जे सगळे यांची गाणी जी हिट झाली, त्याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त मधुकर पाठक, संगीतकार मधुकर पाठक. एकदा मधुकर सरांसाठी खूप जोरात आपण टाळ्या वाजवूया, कारण की एवढी सुंदर गाणी त्यांनी आपल्या सगळ्यांना दिली. आणि मला असं वाटतं की खरंच जेव्हा आता ह्या गाण्याचा विषय निघालाय, तर हे एवढं खरं डीप आहे गाणं, पण त्याची चाल सोपी लावण्याच्या मागचं कारण हे आहे की सामान्य लोकांच्या तोंडात ते बसलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्याचा अर्थ कळेल, विच इज सो डीप. आणि हा विचार करणं ह्याच्यासाठी खूप स्वतःला आधी परिपक्व ज्ञान असलं पाहिजे, आणि जे त्यांच्यामध्ये नक्कीच होतं. हो, बरोबर. लग्न आणि शिंदे घराण्याची गाणी ह्याचं एक वेगळंच समीकरण आहे.
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात असं एकही लग्न नाहीये जिथे शिंदे घराण्याचं गाणं वाजलं नाहीये. असं असताना महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या लग्नात शिंदे घराण्याचं गाणं वाजणार नाही हे कसं शक्य आहे? प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं पंढरपुरातल्या देवाचं त्याच्या लग्नाचं गाणं तुमच्या समोर आता सादर होणार आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका गायक येतोय अमोश हे गाणं सादर करण्यासाठी. पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवार, लिहून पत्रिका दिला देशोदेशावर. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवार, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, दिल्या देशोदेशावर. टाळ मृदुंगही टाळ मृदुंगही किती हर्षानं वाजत, किती हर्षानं वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, ढकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या. राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, ढकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. पायी जोडव्याला पायी जोडव्याला मोती 9 लाख साजत, मोती 9 लाख साजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, 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 सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. वा 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 वा, तुझा आवाज आहे ना खूप वेगळा आहे. हा म्हणजे खरंच अतिशय वेगळा आवाज आहे, हो की नाही अविदादा? अमोशचा आवाज रेअर आहे. रेअर आहे. आणि मला असं वाटतं की आनंदजींच्या आवाजाची जी एक थोडीशी एक एज आहे ना ती त्याच्या आवाजामध्ये आहे. तो पिच आणि बेसिकली असा पिच असणं हीच एक देणगी असते की अशा प्रकारचा आवाज मिळणं. आणि अमोश क्या बात आहे यार, तुला ते ब्लेसिंग आहे, तुला ते आणि वरदान. तू मगाशी जे एक्झॅक्टली बोललास तो एक ग्रामीण बाज ज्या आवाजाला असतो ना, मला असं वाटतं की तो बाजही ह्याच्या आवाजाला निश्चित आहे. तो निश्चित आहे. पण आताची आमची जी कंटेम्पररी गाणी जी बनतात ती त्याला कंटेम्पररी फोक आम्ही म्हणतो. म्हणजे आम्ही फोक चा
आत्मा वापरतो पण त्याला नवीन प्रकारे संगीतबद्ध करतो किंवा अरेंजमेंट त्याची मॉडर्न करतो. आणि अमोशी खासियत अशी आहे की ती अरेंजमेंट त्याला छान ग्रास्प करता येते. Correct. आणि त्या अरेंजमेंट प्रमाणे मग जसं शब्द किंवा चाल मोल्ड आम्ही करतो ती पण समज त्याला खूप छान आहे. अरे वा वा, क्या बात आहे. आणि ह्या गाण्यात जे वादकांनी वाजवलं आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांसाठी क्या एका बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि क्रांती, आज खास मी उल्लेख करणार एका व्यक्तीचा आमच्या बँडमध्ये, जो माझा खूप जवळचा मित्र सत्यजित प्रभू हा आज खास कीबोर्डवरती इथे आलेला आहे. माझ्या विनंतीला मान देऊन. आणि सत्यजित हा सगळ्या प्रकारची गाणी वाजवतो हो. आणि ती त्या स्टाईलनी वाजवतो. आणि जादूची पेटी नावाचा त्याचा एक कार्यक्रम आहे, पण मला वाटतं ती जादूची पेटी हे त्याच्या आतमध्येच आहे आणि त्याच्या बोटांमध्ये सगळी जादू आहे. थँक्यू फॉर कमिंग आणि खूप खूप आनंद होतो. येस. थँक्यू सो मच अमोश. थँक्यू. थँक्यू. सर, कलाकार म्हणून एक नेहमी आम्हाला भीती असते ना की स्टेजवर परफॉर्म करत असताना वाक्य विसरलो तर, म्हणजे कधी कधी तर स्वप्नात येते की आपण वाक्य विसरलो आणि खाटकन जाग येते की ओ गॉड मी ब्लँक झाले. तसं तुमच्या बाबतीत कधी होतं का? म्हणजे जर तुम्ही किंवा झालाय का? अशी गोष्ट आहे, नागपुरात मी कार्यक्रम करत होतो आणि म्हणजे नागपूरमध्ये थांबायचं आणि तिथून झाडीपट्टीमध्ये कुठेतरी 2-3 तासाच्या अंतरावरती समजा गडचिरोली वगैरे या जवळपास असे मुकाबले अजूनही चालू आहेत आणि होतात. तशाच एका मुकाबल्यामध्ये मी गेलो होतो. सगळी पार्टी त्या रूममध्ये, लेडीजची पार्टी, या रूममध्ये आमची पार्टी. आम्ही सगळे जेवण वगैरे करून मी त्यावेळेला पान खायचो भरपूर. तर मी पान खायला म्हणजे थुकायला गेलो त्या खिडकीतून. तर मला लगेच पाठीमाग तिथं माझे भाऊच आहेत मुन्नाभाई, त्यांनी मला पाठीमाग खेचलं. अरे दादा तुम्ही क्या कर रहे, उधर क्यों गए? म्हणलं काय झालं? तिथं साप आहे. बघितला त्यांनी तर तो खिडकीवरती साप होता. मला काय नाही वाटलं, ते चलता आहे क्या, छोटासा साप आहे. मग मी बिंदासमध्ये राहिलो. पण आता सगळी पार्टी, एक पार्टी आमची स्टेजवरती गेली. पण मी जेव्हा स्टेजवरती चाललो तर कोणतरी तिथं बोलत होते, आनंद शिंदे बच गया यार. म्हणलं काय झालं? मी त्यांना ऐकलं आनंद शिंदे बच गया. म्हणजे तो इतका नाक डेंजर होता म्हणे, तो उडला ना तर डायरेक्ट इथं दंश करतो. आणि तो माणूस म्हणजे दवाखान्यापर्यंत जाऊच शकत नाही. त्याचा दंशच येतो होतो. अच्छा. तो कोणत्या तरी पट्ट्याचा तो साप असतो. मग नंतर मला कळलं की अरे बापरे, म्हणजे मी एवढा डेंजरमध्ये होतो का? प्रोग्रामात घामच फुटला मला थंडीमध्ये. आणि थंडीमध्ये कार्यक्रम तिकडे चालू होता, थंडीतच घाम फुटला. म्हणलं मुन्नाबाई ऐसा काय सगळं? अरे बाबा सगळेच म्हणाल तुम्ही बच गए यार, बहुत बेकार. त्यावेळेला मी ब्लँक झालो होतो. म्हणजे पुढे तुम्हाला परफॉर्म करत असताना तुम्हाला तुम्ही गेलात का वर परफॉर्म करायला? मग गेलो, पण मी म्हणलं आता क्या, मी सगळ्यांना हेच सांगत बसलो, अरे यार एकच काय म्हणतात बघा, मी वाचलो. म्हणजे कुठला आता तुम्ही सगळ्यांना कोणचा नागता जरा बताव सुरू झालं माझं. ते सगळं सुरूच झालं मग प्रकरण. खरंच असं होतं कधी कधी. बरं, ह्या पुढचा एक शेवटचा माझा प्रश्न असा आहे, तुम्ही गडचिरोलीला बाबा आमटेंच्या आश्रमात गेला होतात, तर तिकडची काय आठवण आहे किंवा कसं वाटतं तिकडे गेल्यावर? कधी रोगांच्या इथे आहे ना, मी गेलो होतो एकदा मुन्नाभाईंच्या सोबतच. त्यांनीच मला ते दाखवलं ते सगळं. तर संध्याकाळचे 6 वाजले होते आणि थंडी अशी मी म्हणत होती. आम्ही एवढे कपडे घालून सुद्धा थंडी वाजायची, म्हणजे एवढी लागत होती थंडी. तर एक माणूस, त्याला कुष्ठरोग होता, तो माणूस असा चालला होता, मी गाडीमध्येच होतो, असं थंडीमध्ये असं काकडच चालला होता, उघडा होता तो. त्याच्या हाफ चड्डी होती फक्त. मी म्हणलं मुन्नाभाई यार उसको बुलाओ. वो अच्छा नहीं यार, उसको कुछ तो भी दो. त्याला म्हणलं मैं तुमको कपडा देता हूँ, तुम्ही पहनेगी क्या? तो म्हणलं हा पहनू का. मग मी आतमधला टी-शर्ट काढला माझा आणि देऊन टाकला त्याला. म्हणलं जाऊ दे, तुझी थंडी तर जाईल. किती छान. आपण मला असं वाटतं हे सगळं आपण पुस्तकांमध्ये बघतो, वाचतो, पण खरीच अशी माणसं अस्तित्वात असतात जे स्वतःच्या पुढे दुसऱ्यांना ठेवतात आणि त्यांचा विचार करतात. मला त्याचं त्यावेळेला वाईट वाटलं, कारण तो आधीच त्या कुष्ठरोगाने हे झालेला आणि त्याच्यात थंडी एकटाच, म्हणजे त्याला ते बघवेच ना मला, त्याचं ते तो उघडा असलेला पाहिलं नाही, मला बरं नाही वाटलं. माणूस म्हणून त्रास होतो आपल्याला. अवी दादा काय वाटतं? आनंदजी, गेले अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय आणि मला एक कलाकार म्हणून तुम्हाला असं विचारायचं आहे की पहिला तुमचा जो प्रवास आहे तो कुठेतरी खडतर होता, त्यानंतर आनंद शिंदे हे नाव वर आलं आणि एका खूप स्ट्रगलमधनं तुमचं आयुष्य गेलं आणि त्या स्ट्रगलनंतर आज तुम्ही द आनंद शिंदे बनलात. एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल किती इम्पॉर्टंट असते? मी कलाकारांना एवढंच सांगू इच्छितो, कोणत्याही कलाकाराला प्रत्येकाला चान्स हा मिळतो, प्रत्येकाला
नाव होण्याची संधी ही मिळतेच. त्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे कोणत्याही कलाकारांनी आणि त्याच वेळेला क्विक म्हणजे सज्ज राहिलं पाहिजे. नाहीतर मग मी भरपूर कलाकार पाहिलेले आहेत की जे वेगवेगळ्या व्यसनाधीन होतात. कोणी कुणाच्या नादी लागतं, कोण कशाच्या नादी लागतं आणि ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला ते सुधरत नाहीत आणि मग नंतर ते उपेक्षित कलाकार त्यालाच म्हणतात. म्हणून माणसाने उपेक्षित राहू नये. ज्या वेळेला आपल्याला संधी आलेली मोलाची संधी, त्याच संधीचा लाभ कोणत्याही प्रत्येक कलाकाराने घेतला पाहिजे. एक एक कहावत आहे ना इंग्लिशमध्ये, बी देअर द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. इफ द टाइम इज राईट, मग तिथे गरम है तवा मार दो हातोडा हे केलंच पाहिजे, तरच यश मिळतं. खरं नाही तर कलाकारांना कोणाला पेन्शन नसते तेव्हा, खरं खरं किंवा आपण राखूनच ठेवलं पाहिजे शेवटच्या क्षणासाठी. खरं. हेच मी कलाकारांना सांगू इच्छितो. थँक्यू सो मच. शिंदे घराण्याचं गाणं म्हटलं की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी नाही करू शकत तो दुर्लक्ष. म्हणजे मी ठरवलं की आज मी एकही गाणं ऐकणार नाही. आणि समजा जर मी बाहेर पडले आणि एखादी लग्नाची मिरवणूक चालली असेल तर मग समजा माझा मोडलाच संकल्प. खरंच, कारण लग्नाची मिरवणूक आणि आनंद शिंदे यांचं गाणं वाजणार नाही असं कसं होईल. तर शेवटी काय की तुम्ही त्यांच्या गाण्याकडे दुर्लक्ष करू शकतच नाही. आणि हे गाणं सादर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर येतोय प्रसंजित कोसंबी. हे शायनिंग मारतोय, सेटिंग लावतोय, शायनिंग मारतोय, सेटिंग लावतोय, तुझ्यावर ठेवून नजर, लपक छपक चाल तुझी फटक फटक फटकतीया, लपक छपक चाल तुझी फटक फटक फटकतीया, नाही तुझा चढला फिवर, माझी लाईन थांब आपली जोडी सुपर, तिला टेन्शन तुला कोणी जाईल. मार 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 फाट्यावर, मार फाट्यावर, मार फाट्यावर, मार 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 फाट्यावर. शायनिंग मारतोय, सेटिंग लावतोय, तुझ्यावर ठेवून नजर, लपक छपक चाल तुझी फटक फटक फटकतीया, कान तुझा चढलाय फिवर, माझी लाईन तर आपली जोडी सुपर, तिला टेन्शन तुला कोणी जाईल. मार 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 फाट्यावर, मार फाट्यावर, मार फाट्यावर, मार 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 फाट्यावर. थोडं चॅटिंग करू, पुढं मीटिंग करू, थोडी चॅटिंग करू, पुढं मीटिंग करू, हात हाती घेऊन चार गल्ल्या फिरू, लय धड काही छाती मंदी, या अंगात ज्वानी अशी येड्यावानी, झालं चत्तर मंतर, नको ठेवू अंतर, उडूया दोघं बिछू मंतर. मार 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 फाट्यावर, मार फाट्यावर, मार फाट्यावर, मार 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 फाट्यावर. शायनिंग मारतोय, अरे सेटिंग लावतोय, हे शायनिंग मारतोय, सेटिंग लावतोय, तुझ्यावर ठेवून नजर, हे लपक छपक चाल तुझी, हे भटक भटक भटकतीया, हे लपक छपक चाल तुझी भटक भटक भटकतीया, राणी तुझा चढलाय फिवर, माझी लाईन धर आपली जोडी सुपर, तिला टेन्शन तुला कोणी जाईल. मार 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 फाट्यावर, मार फाट्यावर, मार फाट्यावर, मार 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 फाट्यावर. प्रसंजित,
आपल्याला नेहमीच आनंद वाटत असतो की जेव्हा आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायला मिळतात आणि असं उडतं आणि असं मस्त असं रफ काइंड ऑफ गाणं तुला आज इथे गायला मिळालं. आणि अविदादाचं म्युझिक आहे या गाण्याला. अविदादा, काय सांगशील या गाण्याबद्दल आणि तुला आनंदजींचा आवाज इथे मला पाहिजे असं का वाटत होतं तेव्हा? ॲक्च्युली क्रांती, तुला माहिती आहे की पहिल्यापासून आमच्या ज्या फिल्म्स हिट होत गेल्या त्या जास्त रोमॅन्टिक झोनमधल्या होत्या, ज्याच्यामध्ये सॉफ्ट अँड रोमॅन्टिक गाणी आमची जास्त पॉप्युलर झाली. पण आनंदजींबरोबर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यावर कार्यक्रम करायचो, आम्ही शूटला एकत्र असायचो, तेव्हा त्या सगळ्या सेटिंग्समधनं मला कायम असं वाटायचं की मला तुमच्यासाठी एक गाणं करायचं, तुमच्यासाठी एक गाणं. आणि आमचा नेहमी हा हे व्हायचा की मग ते पण तेवढ्याच यांनी हक्कानी मला सांगायचं, अरे कधी सांगा. आणि मग कंडिशन्स अप्लाय म्हणून एक फिल्म होती ज्याचं प्रमोशनल सॉन्ग करायचं ठरलं. आणि मग ती संधी मिळाली की त्यांच्या आवाजामध्ये ते गाणं करता येईल. आणि तेव्हा खरं तर किस्सा असा आहे की त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं त्या काळामध्ये आनंदजींचं, पण तरीसुद्धा ते माझ्या शब्दाखातीर आले आणि त्यांनी रात्र ऑपरेशन झाल्यानंतरचं त्यांचं ते पहिलं गाणं होतं. इमेज ऑपरेशन झाल्यानंतर मी त्यांना कॉल केला होता. दुसरं गाणं होतं त्यांचं. आणि ते तितक्याच प्रेमाने आले आणि मला असं कुठेच वाटलं नाही की त्यांचं ऑपरेशन झालंय, कारण की त्यांच्यातली एनर्जी जी आहे ना ती इतकी कमालीची आहे. आणि मार फाट्यावर असं त्यांनी त्या ऑपरेशनला सांगितलं आणि तेवढ्याच ताकदीने ते गाणं त्यांनी सादर केलं. थँक्यू आनंदजी. वेलकम. आनंदजी, तुम्हाला काय बोलायचं ह्या विषयी? माझं भाग्य आहे त्यांच्या म्युझिकमध्ये मी गायला. आणि तेवढंच ताकदीचं गाणं होतं ते. जेवढं दिसायला सोपं आहे गाणं, पण ते तेवढंच अवघड आहे. पुराणा वगैरे खरोखरच ते बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष देतात. अच्छा, असं नाही, मलाही गाताना वेळ लागलाच, पण मी गायलं. आनंदजी स्वतः सिंगर इथे आहे, म्युझिक डायरेक्टर इथे बसलेला आहे, आणि हे गाणं जर तुम्ही गायलं नाही तर कसं शक्य आहे? सो प्लीज इथे या आणि त्या गाण्याची एक छोटीशी झलक आमच्यासाठी. शायनिंग मारतोया, सेटिंग लावतोया, शायनिंग मारतोया, सेटिंग लावतोया, तुझ्यावर ठेवून नजर, लपक छपक चाल तुझी, फटक फटक फटकतीया, लपक छपक चाल तुझी, फटक फटक फटकतीया, आणि तुझा चढलाय तीवर. माझी लाईन धर, आपली जोडी सुपर, माझी लाईन धर, आपली जोडी सुपर, तिला टेन्शन तुला कोणी जर. मार 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 फाट्यावर, मार फाट्यावर, मार फाट्यावर, अगं माट्यावर. वाह वाह वाह, कमाल कमाल, मज्जा आली. अविदादा, कमालीचं म्युझिक आहे तुझं. आणि आनंद दादा, थँक्यू सो मच हे गाणं सादर केल्याबद्दल. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. थँक्यू सो मच प्रसन्नजी, थँक्यू सो मच. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलेल्या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जवळपास 6 दशकं अक्षरशः झपाटून टाकलंय. आता जे पुढचं गाणं आपल्यासमोर सादर होतंय त्याने आपण सगळे झपाटून जाणार आहोत हे नक्की. ऐकूयात आनंद शिंदे यांच्या आवाजातलं एक झपाटलेलं सुपरहिट गाणं, आणि ते सादर करायला आपल्या सगळ्यांसमोर येतोय सुपरहिट गायक अमोश. दिली आरोळी सायंकाळी, दिली आरोळी सायंकाळी, काळीज हे फाटलं, माझं काळीज हे फाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. ही डोळे वटारू पाही, यातलं कळेल मजला काही, ही डोळे वटारू पाही, यातलं कळेल मजला काही. एक आली शेजारीन बाई, म्हटली भूतलई जालम हाई, काय सांगू बाला हिन धरून मला, काय सांगू बाला हिन धरून मला, उचलून आपटलं, दादा
झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं होती अमावस्येची रात त्या रात्रीला झालाय घात होती अमावस्येची रात त्या रात्रीला झालाय घात कडकडा वाजवी जात मागे खायला बिर्याणी भात हिच्या पाहून चाळा सारा गाव झाला गोळा पाहून चाळा गाव झाला गोळा हात पाय रताटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं 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 अमोश, मी तुला संगीत सम्राटच्या दिवसांपासून ओळखते आणि मी खरंच तुझी फॅन आहे तुझ्या गायकीची. आणि तू खूप मला एक तुझ्यात ओव्हरऑलच ऑनेस्टी वाटते जेव्हा पण तू गाणं म्हणतोस तेव्हा, आणि जेव्हा तू परफॉर्म करतो त्याच्यामध्ये पण तो प्रामाणिकपणा असतो. जे तू गातोयस त्याच्यात तू 100% टाकतोस. तो अजून तुझे परफॉर्मन्सेस आम्हाला बघायचे, तू बॅकस्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. ये दुनिया चंद रोजा और जागीर है फर्जी, मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको है वो खुद गर्जी। न माना बात कर मेरी तो पछताएगा तू एक दिन, खबरदारी से रहना बेखबर आगे तेरी मर्जी। अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है। सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है। जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है। ये मंजिल आखिरी है, कब्र ही तेरा ठिकाना है। ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है। आया तो मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है, और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तुला की हिफाजत कर ले, तुला की हिफाजत कर ले, तुला करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। कोई अंजुमन होगी न जिक्र अंजुमन होगा, जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का धन होगा। दो शाले काम आएंगे न रंगी पैरहन होगा, और लिबास आखिरी तो बस वही 2 गज कफन होगा। तो जब उड़ जाएगा, तो
पंछी रूह का बेजान तन होगा, दबा देंगे तुझे सब खाक में ये मैला बदन होगा। पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? इस जहां में यारो किसका होने वाला कौन है? क्यों किसी मैयत का मातम कर रहे वो दोस्तों, मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है? तो तू लाज उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा। छोटी सी नजम कैसी खिदमत है तो जो चाहूंगा। धन की पूजा करने वाले, धन की पूजा करने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, धनवानों को देके सलामी, धनवानों को देके सलामी। अरे की है हवस की तूने गुलामी, की है हवस की तूने गुलामी। झुकता है धनवान के आगे, झुकता है धनवान के आगे। निर्धन के साए से भागे, निर्धन के साए से भागे। तो है धरती का साथी, तो है धरती का साथी। हर पोरस का तू है हाथी, हर पोरस का तू है हाथी। चांदी सोना चांदी सोना तेरा मजहब, चांदी सोना तेरा मजहब। सब में ढूंढे अपना मतलब, सब में ढूंढे अपना मतलब। गुरूर तुझको क्यों इस पर है, गुरूर तुझको क्यों इस पर है। जिस्म तेरा मिट्टी का घर है, जिस्म तेरा मिट्टी का घर है। तू तो मिट्टी का पुतला है, तू तो मिट्टी का पुतला है। एक दिन मिट्टी में मिलना है, एक दिन मिट्टी में मिलना है। तन के उजले मन के काले, शीश महल में रहने वाले। तेरे बाप बहन माँ बीवी बच्चे आज तुझे लगते हैं अच्छे। कब्र में तुझको दफनाएंगे और बांट के तेरा ये धन खाएंगे। छूटेगा दुनिया का मेला, छूटेगा दुनिया का मेला। जाना पड़ेगा तुझको अकेला, जाना पड़ेगा तुझको अकेला। मौत कहो फरमान न जारी और मिट न जाए तेरी सब होशियारी। तुझको ना खाक तेरा ढंग कर दे और मौत कहीं रंग में ना भंग कर दे. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचे बोल आहेत, मराठीतून सांगत आहे. कवी साहेबराव कोकाटे म्हणतात, घडे सर्व काही या पैशाच्या पायी, पैशासाठी भाव भावाला खाई. पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी आणि विकतात देव धर्म घे पैशाचे पुजारी. पैशाला मिळे गीता, पैशाला कुराण आणि पैसा हवा म्हणून कुणी विकती इमान. मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा विके कुणी आणि पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कुणी. कुणी पुत्र आईला विकतो बाजारी, कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई. घडे सर्व काही या पैशाच्या. पैशा पुढे भल्या भल्यांनी लाज सांडली, कैकांनी उघडापुरीची विक्रीच मांडली. मग पैशाचा या जगात ऐसा खेळ देखिला, पैशाचा लोभी बाप इथे विकतो लेकीला. समजे ना मला काय सांगू ऐशा पतीला, पैशाच्या साठी विकतो हा सौभाग्यवतीला. पैशा पुढे आंधळी झाली दुनिया, कळे ना कोणाला भलाई बुराई. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैसाच माणसाला सैतान बनवितो, पैसाच माणसाला भगवान बनवितो. पैसाच चढवितो, पैसाच तुडवितो आणि पैसा नको नको ते पाप येथे घडवितो. पैशा विना गोर गरिबांचे भास्कर, दहन भूमीवर प्रेत अडकून राही. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. तो जियो इस तरह ये जिंदगी इन औरों के काम आए, जियो इस तरह ये जिंदगी इन औरों के काम आए. अरे जलाओ ऐसी शम्मा रोशनी इन औरों के काम आए. यही ने की बदी जो कुछ है तेरे साथ जाएगा, और अलावा इसके तू नादान खाली हाथ जाएगा. तो रहेगा कौन हमेशा इस जहां में किसकी रहती है.
बशर सुनता नहीं लेकिन कज़ा आवाज देती है। क्या आवाज देती है? रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई? रूठने की आदतें बहुत सारी हैं, लेकिन ये भी एक रूठना है। देखो कैसे रूठ 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 जाने की आदत तुझे कहां से आ गई? अरे मरीज हिद्र, ये हिम्मत कहां से आ गई? कल तो कहता था कि बिस्तर से उठा जाता नहीं, उठ गया दुनिया से, ये ताकत कहां से आ गई? कल 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 ये करेंगे वो करेंगे सब कुछ करेंगे, लेकिन कल करेंगे। इसलिए कहना है कि कल कल न कर, कल तो ना आई ना आएगी। कल कल न कर, कल तो ना आई ना आएगी। कल कल करेगा, कल तुझे बेकल बनाएगी। टालेगा इनको कल पे तो ये कल आएंगे। ये लम्हे कीमती ही बेकार जाएंगे। कल का ख्याल छोड़ दे, कल की न फिक्र कर। कल के भरोसे वक्त को बर्बाद यूं न कर। कल होगा क्या किसी को कल की खबर नहीं। अख्तर तो कल ये दूर है, पल की खबर नहीं। रूह का लिप से निकल जाने को घबराती है। लब जो हिलते हैं तो बस आवाज यही आती है। क्या आवाज आती है? तू लाग हिफाजत कर ले, तू लाग करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। धन्यवाद। आनंदजी, आता आपण वळूया आपल्या गेमकडे, अर्थातच फिरकीकडे. तुम्ही अनेक प्रकारची गाणी आजपर्यंत गायलेली आहेत आणि तर आज ना आम्ही असं एक ठरवलं की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची, म्हणजे वेगवेगळ्या भावांची गाणी, म्हणजे जसं भावगीत आहे किंवा अजून काही रोमॅन्टिक किंवा लावणी, असे प्रकार तुम्हाला आम्ही गाताना ऐकले नाही आहेत. सो आज आम्ही तुमच्याकडून हे सगळं गाऊन घेणार आहोत. सो आता फिरकी जेव्हा फिरेल, तुम्ही जेव्हा स्टॉप म्हणाल तेव्हा त्याच्या मागे असेच काही गीत प्रकार आहेत. बघूया काय होतंय. रेडी, स्टार्ट. स्टॉप. ओ, भावगीत. आज गाईल पण याच्यानंतर कधीच गाणार नाही असं वाटतं मला. हे गाणं फक्त मी ऐकलेलं आहे, गायलं नाही कधी, पण पहिल्यांदा प्रयत्न करतो. शुक्र तारा मंदवारा, शुक्र सॉरी, माफी मागतो, पहिल्यांदा गाणं गायलंय मी. नाही, पण हीच गंमत आहे ह्या मैफिलीची आणि ह्या अखंड शोची आणि ह्या नाही, पण राऊंड. खरोखर मी पुन्हा नंतर कधी ना कधी हे गाणं नक्कीच गाईन चॅनलवर. नक्की या आणि खरंच गा, आमच्या शोवर येऊन गा. पण ही जी गंमत होती ना, हे जे आनंद शिंदे व्हर्जन आम्हाला ऐकायला मिळालं, हे खूपच कमालीचं होतं. आणि तुम्ही हे असं गायल्यावर तुमचा आवाजच ऐकून ती कुठे जाणार नाही, ती तिथेच राहणार. त्यामुळे बाकीच्या गोष्टींची तुम्हाला काहीही गरज नाही असं मी म्हणते. चला बघूया पुढचा गीत प्रकार कोणता येतोय. स्टार्ट. चांगलं द्या. स्टॉप. लावणी. शाबास.
लावणी. नवी कोरी साडी लाख मोलाची बाई मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची बाई येलाची ग येलाची, गुंफी येले रागू मोर जोडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. क्या बात है. वा 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 वा. थँक्यू. खरंच थँक्यू सो मच टीम महफिल आणि टीम झी की आम्हाला एवढ्या सुंदर परफॉर्मन्सला तुम्ही एन्जॉय करू देताय आणि ही महफिल इतकी सुंदर रंगते की ही संपूच नाही असं वाटतंय. बघूया आपलं पुढचं गाणं काय आहे आणि कुठला गीत प्रकार येतोय. स्टार्ट. चांगलं द्या. स्टॉप. भक्तिगीत. ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण, ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा. अगदी तल्लीन करून टाकणारं हे असं गाणं आहे. थँक्यू सर या गाण्याबद्दल. चला आपण बघूया पुढचा गीतप्रकार कोणता येतोय. रेडी. स्टार्ट. स्टॉप. कौटुंबिक गाणं. कौटुंबिक गाणं गायचंय. मग धारासूर कौटुंबिक गाणं गाव. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, नको नको हे गाणं नको. हे थांबा तुम्ही काय वाजवताय. म्हणजे हे कौटुंबिक असं तुम्हाला का वाटलं. हे गाणं कौटुंबिक आहे असं तुम्हाला का वाटलं. माणूस आपल्या लहान मुलांची इच्छा पूर्ण करतो. अच्छा. तो गरीब आहे, त्याच्या घरात टीव्ही नाहीये, म्हणून तो शेजारीण बाईला म्हणतो, शेजारीण बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या. पाहू द्या. करेक्ट. आणि त्या पोरांची नाव आहे ते हा. बाबू अनगोट्या. हा कळलं कळलं. ओ गॉड. पण निर्मळ मन आहे माणसाचं. प्लीज समजून घ्या. काहीही ह्याच्यात पाप नाही आहे आणि खूप खऱ्या मनाने कौटुंबिक गाणं म्हणून हे आम्ही सादर करतोय आणि जे हसतायत त्यांच्या मनात पाप आहे असं आम्हाला दोघांना म्हणायचंय. काय हो. सगळे घरामध्ये ऐकून बसले. वा. खूप मजा आली आनंद सर तुमच्यावर गप्पा मारून आणि तुमची सगळीच गाणी आवडतात आणि तुमच्या म्हणजे मला इथे असंही म्हणू वाटतंय की ही शेजारीण बाई वगैरे जी गाणी आहेत तुमची त्याचा एक वेगळा फॅन क्लब आहे आणि त्या गाण्यांना सुद्धा कमी वेगळा नाही. सगळे आनंद शिंदे म्हटल्यावर सगळेच गाणे ऑफकोर्स पिकनिक सॉन्ग आहे ते. ऑफकोर्स येस. आणि म्हणून त्या गाण्यांनाही तेवढा रिस्पेक्ट त्याचा मिळाला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही जी पण गाणी आज इथे सादर केली ती आम्ही खुल्या मनाने आणि खूप मोठ्या मनाने एन्जॉय केली आणि खूप आवडली. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू धन्यवाद. रिकामी सांजाची घागर
गाण्याचा प्रकार कोणताही असो, लोकगीत, भक्तिगीत, कव्वाली, भावगीत, शिंदे घराण्याचं गाणं आणि लोकप्रियता हे समीकरण कधीच चुकलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेची नस ज्यांनी ओळखलेली आहे ते म्हणजे शिंदे घराणं. आनंद शिंदे यांनी गायलेलं असंच एक लोकप्रिय गीत आपल्या समोर आता सादर करायला येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक अमोश. शुभ मंगल झाल्याव मंगला, शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, रंगला, रंगला. शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, रंगला, रंगला. बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अमोश, मस्त झालं गाणं. आणि मला आनंदजींकडे यायचं आहे कारण की ही काही अशी जुनी गाणी आहेत ज्यांच्याबरोबर आपल्या काही खूप छान आठवणी असतात. आणि हे मला वाटतं की पोपट तुम्ही गायलं त्याच्याही अगोदरचं गाणं आहे. ह्याबद्दलची काय आठवण आहे तुमची? हे गाणं रंजना शिंदे आणि माझा सामना असं सामन्याची कॅसेट मी बाजारामध्ये आणली. हे गाणं रमेश वाघचौरे यांनी लिहिलेलं आहे. सगळीच मधली सगळीच गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. हा पूर्ण मुकाबलाच आणि तो मुकाबला त्यामधलं हे गाणं आहे. शुभमंगल झाल्यावर मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. मग त्याचं ते उत्तर ते देणार असं वेगळी कॅसेट आहे ती आणि फार आठवण चांगली आहे ती की हे गाणं म्हणजे त्यावेळेला रंजना शिंदे यांचं नाव फार मोठं होतं. पण माझ्यासाठी रमेश वाघचौरे यांनी त्यांना मनवलं की त्यांना सांगितलं की तुम्ही आनंद बरोबर मुकाबला कॅसेट गा. आणि हे श्रेय त्यांचं पण आहे की आनंद शिंदेचं नाव पुढं झालं पाहिजे. भरपूर त्यांना पण देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. रमेश वाघचौरे मला
पुढे नेण्यामागे त्यांचाही फार मोठा हात आहे. ज्यांचं हे गाणं शुभमंगल झाल्यावर मंगला छान गायलं, तुम्ही पण छान गायलं, मला आवडलं. थँक्यू. सो अमोश, तू खरंच खूप नेहमी जेव्हा या रंगमंचावर येतोस तू एकदमच रंगत भरून टाकतोस. अशीच मेहफिल तू तुझ्या आवाजाने सजवत राहा. आता तू बॅकस्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. शिटी वाजली ती शिटिंग नाही बशीची शिटी, गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनु पदर गेला वर, अनु पदर धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनु पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर, 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 पोरी जरा जपून दांडा धर. अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ
आजची ही मैफिल आपण इथेच थांबवतोय. मी आता आनंदजींना रिक्वेस्ट करते की त्यांनी इथे रंगमंचावर यावं. तुला हिफाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा. आनंदजी, आज पण तुम्ही इथे आलात, छान छान गाणी ऐकली. सगळीजण आमचे जे सिंगर्स होते सगळीजण प्रयत्न करत होते तुमची गाणी इथे सादर करायचा, किंवा पूर्ण शिंदे फॅमिलीनी जे काही देऊन ठेवलंय पूर्ण जगाला, त्यातलं थोडं थोडं काहीतरी इथे मिळून मेहनत करून त्याच्यावर काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करत होते. आमचा हा खूप प्रामाणिक प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला काय वाटतं? खरोखरच मला या ठिकाणी आम्ही आलो नसतो तर मी काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं. अरे वा. पण खरंच यांनी सगळ्यांनी फार छान गायलं. मला आवडेल असंच गायलेलं आहे आणि मला भरपूर आवडलेलं आहे. आणि ह्या माझे वाद्यवृंद सगळे मित्रच आहेत माझे. खरोखरच त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली या गाण्यांच्या पाठीमागं, या सर्वांना साथ देण्यामागं. माझी गाणी फार चांगली वाजवली, त्याबद्दल यांचं सगळ्यांचा आभार आणि तुमचंही आभार. आणि या जी युवाचं पण आभार आणि जी युवाच्या प्रेक्षकांचं पण आभार, जी मराठीचं सुद्धा आभार. थँक्यू सो मच सर. या पुढेही आम्ही तुमची आठवण काढणार आहोत आणि तुम्हाला इथे खेचून घेऊन येणार आहोत, तेव्हा तुम्हाला यायचंय. धन्यवाद. हिफाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा.